नक्कीच नवीन धन्यवाद उत्कर्ष पाटील आपण ऐकत होता आणि मॅचला स्टार्ट होत आहे. दोन संघ एकमेकांसमोर. आता मात्र एक नवीन सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सर पाहिलं तर एका बाजूला यारी ग्रुप पालघर ज्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय प्रथम नाणेफेक जिंकून, आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शिवभक्त पंचाळी संघ एक येलो जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला पिंक जर्सी ही या स्पर्धेची ओळख आहे. जबरदस्त रीतीने मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. या जर्स्या 12 संघांना 12 वेगवेगळ्या कलरच्या जर्स्या दिल्या गेल्या. खूप चांगलं आयोजन आपण पाहिलं. अनिकेत राऊत आणि पूर्ण त्यांची टीम जर पाहिली तर आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये अनिकेत राऊत, रोहन गावड, यतीन राऊत, जब्बीर खान, अंकुश भोईर, निलेश वाणी सर आणि परीक्षित ठाकूर सर यांच्या या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा आज संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडूचा खेळ जर पाहिला तर गोलंदाजी मार्कवर आदित्य वैती आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य वैती तू इथे मात्र चुकी करतोय की काय? बॅटची एज नक्कीच लागली होती, मात्र खूप मोठी चुकी होईल, कारण की विकेट कोणाचा येणार होता तर जगदीश माची सारख्या एक मोठ्या फलंदाजाचा. इथून मात्र चुकी करतोय. विचार केला तर आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तुषार बसवत एक मोठं नाव आहे. पालघर मध्ये जर पाहिलं तर तुषार बसवत लेफ्ट हँडर बॅट्समन आज मात्र थोडीशी चुकी करतोय. एक जीवनदान दिलं जात आहे जगदीश माची या फलंदाजाला. येस, थँक्यू सो मच. आपण पाहतोय उत्तम गरज सर इथे आहेत, त्यांचं मात्र आपण इथे यथोचित स्वागत सन्मान करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून मी तुषार संके सरांना विनंती करीन की उत्तम गरज साहेबांचं मात्र इथे, उत्तम पिंपळे साहेबांचं मात्र इथे यथोचित स्वागत सन्मान असेल. मासवांचं मात्र हे गोड व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट जिथे जिथे तिथे उत्तम पिंपळे नाव हे पुढे असतं, कारण मासवन प्रीमियर लीग झाली होती. एकंदरीत 12 संघ होते. 12 संघांना 15-15 टी शर्ट देणं मोठी भूमिका आहे, आणि या स्पर्धेला देखील आपण पाहतोय त्यांनी महत्वाचं योगदान दिलंय. यस, शाही सन्मान सरांचा इथे होतोय. स्वर युवा ग्रुपचे प्रोप्रायटर तुषारजी संके सर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय उत्तम पिंपळे सरांचा हा एक सन्मान सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. येस, वेलकम सर, तुमचं मात्र सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तुमचा अमूल्य वेळ तुम्ही इथे दिलात त्याबद्दल आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचे आभारी आहोत. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडे, तिथे जोडले जातील संतोष पाटील सर. धन्यवाद उत्कर्ष पाटील. आपण पाहतायत आतापर्यंत 6 धावा स्कोरबोर्डवर आहेत. यामध्ये जर पाहिलं तर अतिरिक्त धावा येत आहेत. थोडीशी चूक देखील मैदानाच्या आतमध्ये घडली होती, मात्र आदित्य वैती चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच दर्शवली जाते. डिक्लेअर झोन कडे चेंडू निघून जाईल. 1 रन्स या ठिकाणी डिक्लेअर झोन म्हणून पाहिलं जाईल. एक धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. पीबीपीएल स्पर्धा ज्या पद्धतीने ऑर्गनाइज करत होते, खूप मोठे अडथळे नक्कीच आले, मात्र त्या अडथळ्यांना पार करून ही स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न केली जाते. हो, क्या बात है, दमदार फटका, पीबीपीएल चौकार येतोय. नक्कीच रणजित खरात साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. बबुआ भाई यांना मी विनंती करतोय की साहेबांचा स्वागत सन्मान या ठिकाणी नक्कीच करावा. MS उर्वी संघ, पंचाळी संघ आपले जे जेवण आहे ते घेऊन जायचं इथून. हो, इथे मात्र पाहिलं होतं चेंडू दिसला नव्हता. नक्कीच ज्या पद्धतीने पहिला ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट केलं, आणि पहिल्या षटकाअखेर धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा खर्च करतोय. गोलंदाजाचा विचार केला तर आदित्य वैती हा गोलंदाज, पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच यारी ग्रुप पालघर संघाकडून. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. यामध्ये जर पाहिलं तर एक चौकार नक्कीच लगावली गेली. संतोष, आता तुम्हाला थांबवीन. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय बिपिन पाटील सर इथे आहेत, स्वरा युवा ग्रुपचे उपाध्यक्ष. सरांचं मात्र इथे यथोचित स्वागत सन्मान केले जाईल डिमेलो सरांच्या माध्यमातून. डिमेलो सर, तुम्हाला विनंती असेल की आपल्या सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान आहे. बिपिन पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगलं दातृत्व आणि चांगलं नेतृत्व आपण पाहतोय. सरांचं इथे शाही सन्मान होणार, यथोचित स्वागत आहे. यस, आपण पाहतोय बिपिन पाटील सर
भगवा फेटा, महाराष्ट्राची शान आणि मात्र सुगंधित पुष्पांचा हा पुष्पगुच्छ आपल्याला पाहायला मिळतोय. या फुलांप्रमाणे तुम्ही सुगंध देत राहा, वेलींप्रमाणे बहरत राहा आणि तुमच्या आयुष्यात अनेकानेक सुंदर दिवस येवो हीच आई भवानीची प्रार्थना. तर आपण पाहतोय दुसरे षटक हाताळण्यासाठी शेखर पाटील गोलंदाज यारी ग्रुप पालघर कडून आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक जे हाताळलं होतं आदित्य वैद्य यांनी 12 धावा खर्च केले होतं. त्यानंतर दुसरं षटक जर पाहिलं तर मिस्टर शेखर इथे इंट्रोड्यूस केलं जातंय. त्याला गोलंदाजी मार्कवर एक चांगला गोलंदाज आहे, मात्र पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर खराब गोलंदाजी हाताळतोय. फुलटाचा चेंडू सोडणार नाही ही भूमिका या ठिकाणी पाहिली जाईल. धन्यवाद सुमित दुबे. आपण पाहतोय ब्रँड आहे पालघरचा, मात्र इथून पहिला फुलटच चेंडू दिला होता. या चेंडूला नक्कीच मी मेजवानी घेईन हे मात्र दर्शवून दिलं. पुढचा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलाय. सेन्सिबल क्रिकेट म्हणेन, कारण की एक चौकार आला, चौकारानंतर सिंगल रन्स येणं खूप गरजेचं असतं, कारण की धावफळ घालतं राहतं आणि तेच काम केलं गेलं. धावा तर येत आहे, खूप वेगाने धावा या ठिकाणी नक्कीच जमावले जात आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेखर मात्र इथे कमबॅक करेल का, याला कमबॅक करावा लागेल. आतापर्यंत धावा खर्च केल्या आहेत गोलंदाजीतून जर पाहिलं तर 7 धावा त्याच्या गोलंदाजीतून खर्च केल्या आहेत पाहायला मिळत आहेत. सिंगल रन्स डिक्लेअर झोन कडे चेंडू वळवला जाईल. चेंडूचा खेळ पाहिला तर आतापर्यंत 3 चेंडू या ठिकाणी हाताळले जात आहेत शेखरच्या माध्यमातून. खूप चांगली स्पर्धा आहे. आपण पाहतोय रीच टू मनी प्रेझेंट्स ही स्पर्धा आज अनुभवली जाते आणि जर पाहिलं तर स्पर्धेमागे स्वरा युवा ग्रुपचा देखील खूप मोठा वाटा आहे. त्यानंतर वी स्पोर्टचा विचार केला एक मिनिट पुन्हा एकदा मी येतोय व्यासपीठावर. जे मात्र संघमालक या स्पर्धेसाठी लागले त्यांना मात्र मी विनंती करतोय की जे इथे अवेलेबल संघमालक असतील तर त्यांनी आमच्या मुख्य व्यासपीठावर या. तुमचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान आहे. कदाचित जर तुम्ही नसते तर ही स्पर्धा झाली नसती. संघमालक ही भूमिका खूप महत्वाची आहे मित्रांनो, कारण प्रत्येक जण हा खूप मोठा शेठ नाही, आपल्या खिशातले कमवलेले पैसे टाकून संघमालक ही भूमिका घेतलाय. तर मी विनंती करीन जे कोणी इथे अवेलेबल आहेत संघमालक आपल्या संघांचे तर प्लीज या. तुमचं देखील इथे यथोचित सन्मान आहे. मयूर ट्रेडिंगचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एकच मिनिट. संतोष जैन सर मात्र आपण पाहतोय. मयूर ट्रेडिंग यांचे मात्र प्रोपरायटर सरांचं मात्र इथे यथोचित स्वागत सन्मान आपण पाहतोय ते म्हणजेच तुषार संके सरांच्या शुभ हस्ते होत आहेत. एकंदरीत त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. सुमित दुबे जर आता पुन्हा एकदा चौकार मानतोय 3 इन रो तर सुनील यादव यांच्याकडून सूरज उपाध्याय 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे. येस, ओव्हर टू यू. येस, धन्यवाद उत्कर्ष पाटील. आपण पहिल्याच मान्यवर देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेला, कारण ही स्पर्धा खास आहे. पालघर जिल्ह्यामध्ये पाहिलं तर प्रथमच ही स्पर्धा आयोजन केली आणि खूप चांगलं प्रेम मिळालंय. खूप चर्चा झाली या स्पर्धेची. आज जर पाहिलं तर अनिकेत राऊत आणि त्यांची पूर्ण टीम इथे पाहायला मिळते आणि चौकार आणखी धन्यवाद सूरज उपाध्याय आणि सुनील यादव यांच्याकडून सुमित दुबेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलाय. 500 नक्कीच कॅश प्राइज लागलेला आहे. हे प्रेम आहे सुमित दुबेवरचं. एकाच संघामध्ये खेळतायत आणि एकाच संघाने आपल्या भावाला दिलेली ही ऊर्जा आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त रीतीने. मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय आणि काय अफलातून बॅटिंग करतोय सुमित दुबे. आपण पाहतोय ब्रँड ऑफ पालघर. जर पाहिलं तर YBCCचा हिरा आहे सुमित दुबे.
शिवराज्य वेऊर संघाचा हिरा मानला जातोय तो म्हणजेच सुमित दुबे. गोलंदाजी मार्कवर एक मोठं नाव दिवेश पाटीलचं, ज्याने अंडरम म्हणा ओव्हरम म्हणा खूप मोठे चर्चा झाले या नावाची, असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर दिवेश पाटील. पहिला चेंडू टॅप केलाय, इथे मात्र शेखर त्या चेंडूवर जबरदस्त रीतीने आला आणि चेंडूला अडवलं जातोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. नक्कीच डॉट चेंडू येईल, कारण की चांगला प्रयत्न राहिला, उंचीचा पुरेपूर फायदा घेतला. आपल्या बॉडीला जर पाहिलं तर पूर्णपणे स्ट्रेच करताना शेखर या ठिकाणी पाहायला मिळाला. खूप चांगली या ठिकाणी क्षेत्ररक्षण दाखवलं जात आहे. दिवेश हा देखील फटका, इथे मात्र मोठा मासा नक्कीच गळाला लागलाय. मिस्टर जगदीश माची बॅक टू द डग आउटला जाताना एक मोठा झटका, बॉक्स विकेटच्या रूपाने हा गडी बाद होईल. तर पाहायला मिळाला जो पहिला गडी बाद झाला जगदीश माची ज्या पद्धतीने खेळत होता. लगेच इथे मात्र पाहिलं झाले रुपेश गरत येईल, मॅन फ्रॉम पासळ. हा पासळचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र सर पाहिलं तर शिवभक्त पंचाळी या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला बॅटर आहे, खूप चांगला गोलंदाज देखील रुपेश कडे पाहिले जाते. सातत्याने जर पाहिला तर प्रथम क्रमांकाला येत असतो पासळ संघाकडून हा खेळाडू. आज मात्र बघूया दिवेश च्या या चेंडूवर जर पाहिला तर सिंगल रन साठी गेलाय आणि यस सिंगल रन्स डिक्लेअर झोन कडे टच झालाय चेंडू. नक्कीच लाईनला टच होतोय आणि सिंगलच रन्स मिळेल. या एकेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 33 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. एक गडीच्या मोबदल्यात तर पाहिलं तर षटक क्रमांक 3 मार्गास्त आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. सुमित दुबेसाठी नक्कीच प्राइज अजूनही ऑन आहे. जेवढे चौकार मारेल तेवढे मात्र कॅश प्राइज त्याच्यासाठी एटीएम ओपन करून दिलाय. फटका तर पाहिला, इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण ज्याच्यासाठी ओळखला जातोय. अफलातून बॅटिंग करून नक्कीच सुमित आपल्याला पाहायला मिळाला, ज्यांनी 10 चेंडू मध्ये 24 धावा तब्बल आपल्या संघासाठी. खरोखरच अप्रतिम फलंदाजी केली. मात्र कुठेतरी धावताना जी आळसपणा दाखवला त्याचा शिकार बनला गेला. आणि काय अफलातून क्षेत्ररक्षण, मिस्टर संदेश मॅन फ्रॉम केळवे रोड माय पोप चा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त रीतीने मात्र या ठिकाणी चेंडूला अडवला आणि दिवेशने कुठली चुकी केली नाही. गडी बाद. शॉर्ट चेंडू आहे, इथे मात्र सर एक फटका आल्या दमकम दाखवतोय. नक्कीच सुमित गेला म्हणून काय झालं, रुपेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि रुपेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत रनांचं या ठिकाणी वर्षा होणार आहे. इथून मात्र दिवेश पाटील कमबॅक करेल का? आपल्या गोलंदाजीतून जे शॉर्ट चेंडू होते ते मात्र पाहायला मिळाले. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, इथे मात्र धर्मेश पाहायला मिळाला. तर धर्मेश पाटील कडून नक्कीच चुकी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत. षटक क्रमांक 3 आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 41 धावा. अफलातून या ठिकाणी फलंदाजी चालू आहे. इथे मात्र माहिती आहे ही स्पर्धा आपण पाहतोय BBPL स्पर्धा आहे. वर्षातनं पहिल्यांदा ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याने जेवढे खेळाडू आहेत त्यांनी मात्र आपला 100% देण्याचं काम या ठिकाणी करताना तोच खेळाडू आपण पाहतोय मिस्टर रुपेश देखील आपल्याला पाहायला मिळाला. यस, पहिला चेंडू जर पाहिला तर
डॉट होता, त्यानंतर सिंगल रन्स आली, नंतर यस ओव्हरची समाप्ती या ठिकाणी थोडीशी चुकी झाली होती, मात्र ती दुरुस्त केली गेली. थँक्यू सो मच संतोषदा पाटील. आपण पाहतोय यारी ग्रुपचे प्रॉपरायटर अर्थातच यारी ग्रुपचे ओनर, हा संघ जो आपण पाहतो यारी ग्रुप पालघर, त्याचे मात्र संघ मालक श्री कमलजी दुबे सर आणि त्यांच्या समवेत इम्रान भाई हे देखील इथे आलेले आहेत. मी सरांना विनंती करीन की सर तुमची जागा आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे. तुमचं मात्र इथे सरचे हार्दिक स्वागत, प्लीज या आणि तुमचं मात्र आमच्या या मुख्य व्यासपीठावर यथोचित सन्मान असेल. येस, ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. नक्कीच गोलंदाजी मार्कवर चौथं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी आदित्यला पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलंय. दुसरे षटक असेल वैयक्तिक आपल्या संघासाठी, मात्र हा चौथा षटक आहे. स्वीप करायचा होता, इथे मात्र चुकले जात आहेत. इथून मात्र गॅप शोधलाय चेंडूने आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत गरीबान. धन्यवाद रिच टू मनी यांकडून आणखीन एक गिफ्ट आपण देणार आहोत. प्रेक्षक वर्ग लक्षात असू द्या, तुमच्यापर्यंत अनाउन्समेंट आहे. जे प्रेक्षक वर्ग इंस्टाग्राम वर आहेत, ज्यांच्याकडे 1000 सबस्क्रायबर आहेत, त्यांनी इथे यायचं आहे. 1000 सबस्क्रायबर रिच टू मनी चे जे आमचे पार्टिसिपेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्याकडे ते 1000 सबस्क्राईब आपण दाखवून द्यायचे आहेत आणि गिफ्ट हॅम्पर साठी लकी ड्रॉ केला जाईल. आणि 3 विजेत्यांना इथे मात्र लकी ड्रॉ कडून आपण पाहतोय एक कॅप, ब्लूटूथ आणि सॉक्स दिलं जाईल. तर ज्यांच्याकडे इंस्टाग्रामवर 1K म्हणजे 1000 सबस्क्रायबर असतील, त्यांनी लगेचच या आणि कॉन्टॅक्ट करा रिच टू मनीच्या टीम कडे. येस, थँक्यू सो मच. आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरून डेमोले सर हे मात्र इथून निरोप घेत आहेत, त्यांचा मात्र आम्ही आभारी आहोत. थँक्यू सो मच डेमोले सर, थँक्यू सो मच. ही संधी आहे विनिंग जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा पाहिलं जात आहे सूर्य चेंडू या ठिकाणी. सर पाहिलं तर थोडासा धोका होता, रुपेशसाठी परत गेले होते आणि जर पाहिलं तर रनआउटचा चान्स होता, चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. इथे मात्र ते काही पाहायला मिळालं नाही आणि धावसंख्या ही स्थिरावली जाईल. आतापर्यंत धावसंख्येचा जर विचार केला तर 42 धावा स्कोरबोर्डवर आहेत. आपल्यातून गोलंदाजी आता मात्र कमबॅक करताना आदित्य वैती आपल्याला पाहायला मिळेल, कारण की 3 चेंडू आतापर्यंत हाताळले. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त अवांतरची 1 धाव या ठिकाणी खर्च केले. पुन्हा एकदा रुपेशसाठी धोका आहे आणि हा धोका नक्कीच लाभलेला आहे. खराब क्रिकेट. तर गरज होती का या रनची, कारण की रुपेशला स्ट्राईक घ्यायची होती. कुठेतरी आपला विकेट हा धोक्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि तोच धोका या ठिकाणी पाहायला मिळाला. रुपेशची बॅटला आता मात्र पूर्णविराम लागताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण की रन्स घ्यायचा होता मात्र कॉलिंग राहिली नाही, दोघांमध्ये ताळमेळ राहिला नाही आणि तेच कारण बनलं या ठिकाणी विकेटचं पतन होतंय. विकेट जर पाहिलं तर आतापर्यंत 4 गडी बाद झाले आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डवर 42 धावा. आदित्य मात्र कमबॅक करतोय, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय. एक चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. मात्र इथून पुढची चेंडू आपण पाहणार आहोत. हा चेंडू जर पाहिलं तर थोडासा शॉर्ट पद्धतीचा होता. सिंगल रन साठी धर्मेश पाटील त्या ठिकाणी चेंडूवर आले होते, मात्र डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. आता मात्र स्कोरबोर्डवर धावसंख्या होतील ती म्हणजे 43 धावा. यस, इंस्टाग्राम सबस्क्रायबर आपण या ठिकाणी आलेले आहेत. आपली सर्वांची नावं द्यायची आहेत आणि तर यस, जे कोणी मान्यवरांच्या या व्यासपीठावर प्लेयर वर्ग बसलेले आहेत, विनंती आहे आपणास आपण आपल्या पॅव्हिलियन बॉक्स मध्ये जायचं आहे. विनंती असेल आयोजकांकडून. टोटल प्लेयर्स आपण जायचं आहे, कारण व्यासपीठ आपण आज पूर्णपणे मोकळं ठेवणार आहोत. अनेक मान्यवर येत आहेत. तर जाऊया मॅच कडे. इथे मात्र 4 षटक कंप्लीट झाले आहेत. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 44 धावा
तब्बल धावसंख्या लागलेली आहे. अफलातून बॅटिंग करून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने सुमित दुबेने बॅटिंग केली, सुरेख फलंदाजी, ज्याच्या 10 चेंडूमध्ये 24 धावा त्यांनी काढल्या. आणि आता मात्र नवीन बॅटर दोन मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला योगेश आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला वैभव, हे दोन बॅटर आहेत. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दिवेश पाटील येतोय. दिवेश पाटीलचा जर विचार केला तर बॅटिंग मध्ये अफलातून 2023 मध्ये कामगिरी करणारा हा फलंदाज आपण पाहिलं. 6 चेंडूवर 6 चौकार लगावणारा हा खेळाडू आपण दिवेश पाटील याला पाहिलं गेलं. सरपंच चषक मध्ये काही अफलातून फलंदाजी केली. यश योगेश आणि दुसऱ्या बाजूला वैभव आहे. सुरेख गोलंदाजी करतोय, इथून मात्र दमखम दाखवतोय. यारी ग्रुप संघाचं जर पाहिलं तर मी कौतुक करीन गोलंदाजाचं. ज्या 3 षटकामध्ये धावा गेल्या होत्या, खूप मोठ्या प्रमाणात खर्चीकरण केली होती, ती खर्चीकरण कुठेतरी थांबवावी या उद्दिष्टाने आदित्य आला आणि त्यानंतर पाहिलं तर दिवेश देखील येतोय. फटका फसलाय, इथे मात्र दिवेश चान्स आहे आणि चेंडू जर पाहिला तर डायरेक्ट हिट असतं, तर कुठेतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. वैभवला माघारी परतावलं असतं, मात्र तसं काही झालं नाही. सिंगल रन्स कंप्लीट होईल. या सिंगल रनच्या बळावर धावसंख्या जर पाहिली तर 45 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. खूप चांगल्या पद्धतीने ही 46 रन्स, यस 46 धावा आपण पाहतोय. खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लाईक पाहिलं जातं या स्पर्धेसाठी. खास करून ही स्पर्धा जर पाहिली तर रिच टू मनीच्या माध्यमातून रोशन जैन खूप सपोर्ट लाभला त्यांचा या स्पर्धेसाठी. आजचा शेवटचा दिवस आहे आणि सातत्याने 3ही दिवस जर पाहिलं तर या ठिकाणी प्रेझेंट राहिले ते. तदनंतर पाहिलं तर स्वरा युवा ग्रुप कडून मिस्टर तुषार संकेसर यांचं देखील खूप मौल्यवान आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येक वेळेस प्रत्येक दिवशी मात्र न चुकता या ठिकाणी उपस्थित राहून आयोजन काय असते ते मात्र दाखवून दिलं तुषार संख्येच्या माध्यमातून. तदनंतर पाहिलं तर वी स्पोर्टच्या माध्यमातून विशाल वैद्य आणि अनिकेत राऊतचं जर पाहिलं तर खूप मोठा वाटा आहे या स्पर्धेमागे. खूप चांगले अथाट परिश्रम मात्र अनिकेत राऊत कडून. एक टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव आहे आणि या स्पर्धेला पालघर जिल्ह्याला कसं क्रिकेट दाखवावं ते मात्र अनिकेत कडून आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगलं ऑर्गनाइज त्यांच्याकडून पाहायला मिळालं. या आधी जर पाहिलं तर PDPL देखील पाहिली, पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग देखील त्यांच्या शुभ हस्ते आयोजित केली आणि संपन्न देखील झाली. आणि आज मात्र आपण पाहतोय PBPL ही स्पर्धा, पालघर बॉक्स प्रीमियर लीग ही स्पर्धा आज या ठिकाणी प्रेझेंट करताना खूप चांगल्या पद्धतीने. तदनंतर पालघर बॉक्स असोसिएशन ऑल टीम आपण पाहतोय सातत्याने मेहनत करत असतात. यामध्ये कमिटी देखील नेमली गेली सुरेख रीतीने. नंतर इथे मात्र पहा, खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगला कमबॅक दिवेश पाटील. तर चला 10 मिनिटाचा अवधी असेल. आपण लवकरात लवकर ज्यांच्याकडे इंस्टाग्राम आहे, ज्यांच्याकडे सबस्क्राईब आहेत 1000, त्यांनी या मंचावर यायचं आहे. रिच टू मनीच्या टीमशी भेटायचं आहे आणि आपला संपर्क त्यांच्याशी करायचा आहे. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पाहिलं जाईल, सिंगल रन्स मात्र वाचवू शकला नाही. दिवेश खूप वेगाने गेला होता चेंडूवर, चांगली गोलंदाजी दर्शवले. आतापर्यंत दिवेशचा जर विचार केला तर दिवेशच्या या गोलंदाजीतून फक्त आणि फक्त 3 रन्स आणि 1 गडी बाद केलाय. काय कमबॅक आहे. कमबॅक करावा तर कसा करावा, दिवेश पाटीलने ज्या पद्धतीने केलाय तसा मात्र कमबॅक करावा. हे मात्र खूप चांगलं क्रिकेट. पुन्हा एकदा वैभवसाठी हा चेंडू आहे. दिवेश इथे मात्र आणखीन एक रनआउटचा गडी बाद करेल.
थँक्यू. धावफलकावर धावसंख्या जर पाहिली तर 47 धावा. पहा, असं वाटलं होतं 3 षटकामध्ये जो धावसंख्या उभारली होती, पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल जर पाहिलं तर 9 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये नाही सॉरी दुसऱ्या षटकामध्ये 20 आणि तिसऱ्या षटकामध्ये 9, अशा 3 षटकांचा जर आढावा घेतला तर खूप वेगाने धावा जमवल्या होत्या. आणि तदनंतरचे 2 षटक जे हाताळले, धावसंख्या शेअर मार्केट ज्या पद्धतीने वाढला जातोय आणि झटकन खाली येतोय त्याच पद्धतीने इथे धावसंख्या पाहायला मिळाली. रिच टू मनी आपण पाहतोय, खूप चांगलं शेअर मार्केट. आपण यामध्ये देखील इन्व्हेस्ट करू शकतात. खूप चांगलं पूर्ण दिवस आपल्यासाठी देखील अवेलेबल असतात. रिच टू ची टीम आपण पाहतोय. इथे मात्र पाहिलं जाईल अटॅक केला जातोय. चेंडूवर भावेश होता त्या ठिकाणी यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगली या ठिकाणी गॅदर करतोय चेंडूला. रन्स मात्र मिळेल, सिंगल रन्स या ठिकाणी पाहायला मिळते. तुषार बसवत आलंय गोलंदाजी मार्कवर. फलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर पालघर एक्सप्रेस संतोष अण्णा यांना पाहिलं जात आहे. आज गोलंदाज फलंदाजीसाठी आले आहेत. इथे मात्र कॉन्टॅक्ट करू शकत नाही. इथे गडीचं होईल पतन. आणखीन एक रनआउटच्या रूपाने गडी बाद होताना मिस्टर वैभव बॅक टू द डग आउटला जाताना पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेटचं पतन होतंय. सात गडी बाद झाले आहेत. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. अंकुश भोईर असेल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला संतोष अण्णा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून मात्र पाहिलं तर चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे अजूनही 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या तर खूप चांगल्या पद्धतीने उभारली होती, मात्र कुठेतरी ती धावसंख्या एक मोठी धावसंख्या मधून न्यायची होती, ती नेऊ शकले नाहीत. फलंदाज जसा विकेट गेला यामध्ये जर पाहिलं तर रुपेशने जो विकेट फेकला तो कुठेतरी टर्निंग पॉइंट असेल रनआउटच्या रूपाने. सिंगल साठी आता जावं लागेल. नक्कीच सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. 1 रनाने धावसंख्या वाढली जाईल, ती म्हणजेच 49 धावा. 49 धावा स्कोरबोर्ड. ही धावसंख्या देखील माफक आहे खूप चांगल्या पद्धतीने, कारण की जर पाहिलं तर शिवभक्त पंचाळी संघाकडे गोलंदाज देखील चांगले आहेत. इथून मात्र पाहिलं तर बॅकफुटला गेले, थोडस चेंडूला खेळून काढले. अंकुश भोईर सिंगल रन्स, कारण इथून जबाबदारी आहे त्यांच्याकडे. धावफलक हालत ठेवायचं आहे. रन्स जेवढ्या मिळतील तेवढ्या मात्र घ्यायचं आहे. एक धाव जी आहे ती खूप महत्वाची असणार आहे. हीच मात्र प्रयत्न केले जाते. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. संतोष अण्णा पुन्हा एकदा मोठा हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क करू शकले नाही चेंडू आणि फळीचा. इथे मात्र तुषार बतवत जर पाहिलं तर डॉट चेंडू फेकतोय आणि धावसंख्या अजूनही स्थिरावली जाईल, ती म्हणजेच 50 या आकड्यावर. 50 धावा आपण पाहतोय. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे. अटॅक केला जाईल का? हा देखील चेंडू सुरेख रीतीने षटकची होईल समाप्ती. इनिंग ब्रेक होतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 50 धावा स्कोरबोर्डवर आहेत आणि जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जात आहे. तर नक्कीच जसं सेकंड इनिंग चालू होईल आपल्यासोबत धनसरचा व्हॉइस आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉइस ऑफ पालघर म्हणून उत्कर्ष पाटील आपल्याशी जोडले जातील. तर नक्कीच पाहत रहा, ऐकत रहा. PBPL स्पर्धा सीझन 1 जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या जाऊया आपण ऑर्केस्ट्राकडे, जिथे उर्वी डीजेचा ऑर्केस्ट्रा आपल्यासाठी मनोरंजनासाठी आले. तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते फ्रेंड्स मोबाईल शॉपचे सर्व मालक आपल्याला पाहायला मिळते. उत्तमजी मात्रे या ठिकाणी उपस्थित झालेत. या आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा आणि त्यांचा शाही सन्मान मी या ठिकाणी म्हणेन. यतीन राऊत सर, आपण उत्तमजी मात्रे सरांचा शाही सन्मान करावा. यतीन राऊत सरांना मी विनंती करतोय. आपल्या या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच
च्या अवॉर्ड्स मध्ये जर पाहिलं तर ब्लूटूथ स्पीकर ज्यांनी अवेलेबल करून दिले असे फ्रेंड्स ग्रुपचे ऑनर्स आपण पाहतोय उत्तम मात्रे या ठिकाणी उपस्थित झालेत. हेलो हेलो मैं रोशन जैन को सर को इनवाइट करता हूँ कि वो उनके हाथ से वो सम्मान करे. फ्रेंड्स मोबाइल के शॉप की तरफ से हमें ब्लूटूथ स्पीकर मिले हैं, अवेलेबल किए. दरम्यान एक अनाउन्समेंट असेल. जे संघ क्वालिफाय झालेत, 2 संघ जे सेमीफायनल साठी क्वालिफाय झालेत आणि या सामन्यातील विजेता संघ, या सामन्यानंतर बॉल आउट खेळवलं जाईल. बॉल आउट साठी काही रूल्स मी सांगतो तुम्हाला. 4 प्लेयर्सची नावं द्यायची आहेत बॉल आउट साठी आणि एक ओनर. जो ओनर तुमच्या 12 प्लेयर्स पैकी नसेल त्या ओनर्सला एक बॉल आउटची संधी असेल आणि बाकीचे 4 प्लेयर्स, असे टोटल 5 जणांची नावं आमच्याकडे कमिटीकडे आणून द्यायची आहेत. पहिली टीम जी क्वालिफाय झालेली आहे MS उर्वी 11 पंचाळी, तुमचे 4 प्लेयर्स आणि एक ओनर, असं करून टोटल 5 जणांची नावं कमिटीकडे द्यायची आहेत. 5 जणांचा बॉल आउट होईल. त्यानंतर दुसरा संघ IKS बोईसर, 4 प्लेयर्सची नावं आणि एक ओनरचं नाव. तसेच या संघातील या सामन्यातील विजेता संघ त्यांच्यासाठी सुद्धा 4 प्लेयर्स आणि एक ओनर. खेळणारा ओनर नकोय. 5 जणांना बॉल आउटची संधी असेल. जो संघ जास्त बॉल आउट मध्ये स्टंप हिट करेल तो संघ डायरेक्ट फायनलला क्वालिफाय होईल आणि उर्वरित 2 संघांमध्ये सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येईल. दरम्यान ही मॅच संपण्याच्या अगोदर आमच्याकडे लिस्ट आणून द्यायची आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि गद्दार राऊत आपण पाहतोय आणि नक्कीच आपण पाहतोय 4 प्लेयर आणि एक ओनर असं मात्र आपण पाहतोय. तो बॉल आउट केला जाईल. आपण पाहू शकाल सर्वांना इथे संधी मिळते. बघा, ओनर ही भूमिका खूप महत्वाची आहे. जाऊया मॅच कडे. गोलंदाजी मार्कवर ब्रँड ऑफ पास्थळ अर्थातच रुपेश घरत. पहिला चेंडू वाईडने सुरुवात. 6 चेंडू 6 चौकाराचा कारनामा करणारा फलंदाज दिवेश पाटील हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांचे 2 हात अवांतर चेंडू आहे असं मात्र पंच दर्शवित आहेत. आणि धावसंख्या आपण फलकावर पाहू शकाल. चेंडूचा खेळ एकही होत नाही. धावा 2 फलकावर तुम्ही खर्च करतायत. बघा, टार्गेटचा विचार केला तर 51 धावांचं टार्गेट आहे. त्यामध्ये 2 धावा तुम्ही मात्र कुठेतरी चुकीच्या पद्धतीने दिल्या. त्यानंतर थँक्यू डीजे उर्वी. धन्यवाद. तुम्हाला जास्त वेळ देत नाही, मलाही खंत वाटते, परंतु मॅच देखील आपल्याला संपवायची, म्हणजे स्पीडअप देखील असणं गरजेचं आहे. जाऊया मॅच कडे. 1 चेंडू आणि 6 धावा धावफलकावर. दिवेश नावाचं ब्रँड पाहायला मिळाला आणि मात्र ऑफ साईडला टॅप फटका पाहायला मिळाला. चेंडू मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक टक याच्या मात्र डोक्याला चकमा देत चेंडू निघून गेला सरळ सीमा पार. हा मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची ही रजणी स्पर्धा, अर्थातच रिच टू मनी प्रेझेंट बॉक्स पालघर बॉक्स प्रीमियर लीग 2023 सीझन 1 पहिलं वर्ष आणि काय कमालीचा क्रेज या स्पर्धेला आलाय. मायबाप प्रेक्षक वर्गाने देखील या स्पर्धेला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलंय. पहिल्या दिवसापासूनची गर्दी आपण पाहतोय. चहूबाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक हे मात्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांना काय हवंय? प्रेक्षकांना एंटरटेनमेंट हवाय आणि त्यांना 3 दिवसात ही मात्र मेजवानी मिळालंय. काय कमालीची स्पर्धा. एक चांगला स्पॉट हे मैदान आपण पाहतोय. बिरसा मुंडाचं मैदान. अर्थातच मिलिंददादा थोडी यांचे मात्र आम्ही नक्कीच आभार मानतोय, कारण त्यांनी मात्र हे सुसज्ज मैदान आम्हाला इथे अवेलेबल करून दिलं. स्वरा युवा ग्रुप आणि व्ही स्पोर्ट्स यांचा मात्र स्ट्रॉंगली सपोर्ट राहिला आहे. आपण पाहू शकाल एक आयडी इथे मात्र मिळालाय. एक मिनिट एक आयडी मिळालाय आपण पाहतोय, ते म्हणजेच अक्रम अब्दुल रौफ शेख यांचं मात्र हे आयडी आहे. जर कुणाचं असेल मित्रांनो ओळख पटवा आणि मात्र हे घेऊन जायचं आहे. स्पेअर टेक सर्व्हिस मध्ये तुम्ही कामगार आहात, तुमचं एम्प्लॉई आयडी आहे, तर ते मात्र घेऊन जावा. ओळख पटवा आणि मात्र ते आयडी घेऊन जायचं, नाहीतर उद्या गेटवर तुम्हाला थांबवलं जाईल. आणि आपण पाहू शकाल अक्रम अब्दुल रौफ शेख विशाल बाळा यांनी मात्र हे आयडी आमच्याकडे आणून दिलेलं आहे.
येस, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कपिल दिवेश यांचाच बंधू आपल्याला पाहायला मिळतोय. कपिल हा मात्र दाखल झालाय. सॉफ्ट हँडेडली डन. क्या बात आहे. कारण समोर दिवेश आहे, तुम्हाला समजदारीने खेळ करणं गरजेचं आहे. जर समोर वीरेंद्र सेहवाग असेल तर राहुल द्रविड याने सिंगल डबल कडे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. हाच खेळ मात्र कपिलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला आतापर्यंत 3 धावा फलकावर असतील, त्या म्हणजेच 8 धावा. चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. ऑफ ब्रेकचा तिखट मारा, हीच तर खरी ओळख आहे अर्थातच रुपेश घरत याची. एक चांगला गोलंदाज, एक चांगला ऑलराऊंडर. कालच्या दिवसात मॅन ऑफ द मॅच, पहिल्या दिवसात मॅन ऑफ द मॅच देखील त्याला मिळालेली आहे, असा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय अर्थातच रुपेश. सॉफ्ट हँडली डन. संतोष अण्णा आहेत, परंतु आज वयवर्ष जर पाहिलं तर 40+, 45+ झालेत, परंतु क्रिकेटवरचं नितांत प्रेम. मागची 10 ते 15 वर्ष पाहिली, पालघरमध्ये आगळ्या वेगळ्या शैलीने एक वेगवान गोलंदाज कोण होता तर त्याचं नाव होतं संतोष अण्णा. आजवर 30 गोलंदाजी जोपासतायत आणि तदनंतर मात्र कित्येक गोलंदाज तसे झाले. राहुल माळी आहे, अनिकेत तरे आहे, मुरबेकडून जो बिलॉंग करतोय, आणि एकंदरीत आपण पाहतोय अशी वेगवान गोलंदाज संतोष अण्णा यांना मात्र इन्स्पायर आयडल मानतायत. नक्कीच इंस्टाग्राम साठी पुण्याची एकदा विनंती आहे, 5 मिनिटं असतील शेवटची. जेणे कोणी नावं दिले नसतील, इथे मात्र टीमला भेटले नसतील, त्यांनी लवकरात लवकर या. 5 मिनिटांमध्ये आपण लकी ड्रॉ जो आहे तो ओपन करणार आहोत. एका जो इंस्टाग्राम वाल्याला एक ब्लूटूथ स्पीकर दिला जाईल. पहिलं पारितोषिक असणार आहे लकी ड्रॉच्या माध्यमातून. यस, ओव्हर टू उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. संतोष दादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकलं. आजच्या दिवसातले आपले प्रमुख समालोचक भरत मोरे सर देखील आलेले आहेत. विरारवरून आमचा प्रवास केलाय, परंतु या स्पर्धेसाठी त्यांनी त्यांचा वेळ दिलाय. खऱ्या अर्थाने खूप चांगलं समालोचन आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त क्रिकेट नाही, कबड्डी म्हणा, व्हॉलीबॉल म्हणा, सगळ्याच क्रीडा क्षेत्रामध्ये जे मात्र समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत भरत मोरे सर आजच्या दिवसात आपल्याला जॉईन झालेत. यावेळी स्टॅप केलाय आणि इथे मात्र आपण पाहतो योगेश घरत जीवाच्या आकांतेने इथे मात्र आपण पाहतोय माझ्या संघाला इथे काहीतरी मी देणं आहे हे मात्र सांगून देतोय. बॅटिंग फारशी काही चांगली झाली नाही, परंतु आता क्षेत्ररक्षण मी चांगलं करणार आणि इथे मात्र संघासाठी 3 धावा सेव्ह करतो योगेश घरत. दनसाचा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम दनसा योगेश घरत. क्रिकेट मात्र कित्येक काळ याने देखील क्रिकेटचा अंडरम क्रिकेटचा काळ गाजवलेला आहे, असं मात्र हा योगेश घरत तुम्हाला पाहायला मिळतोय. अर्थातच ऑफ साइडला अप ड्राईव्ह साठी मात्र त्याला नक्कीच तैनात केलाय. अंकुश असतील त्यांच्या बाजूला. पुन्हा एकदा संतोष मोल्या अण्णा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, अतिशय सुंदर. हा चेंडू देखील चांगला आहे आणि सुमित दुबे क्षेत्ररक्षण करणार. तत्पूर्वी कपिल हा सशाच्या चपळाईप्रमाणे धाव पूर्ण करतोय. धावसंख्या फलकावर जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 धावा. 11 धावा धाव फलकावर आणि एक गडी बाद. 1-1-1 अशी स्थिती पाहायला मिळते. तुषार बसवत सारखा खेळाडू बाद झाला कुठेतरी त्याने प्रेक्षकांना, कारण तुषारकडे ही क्षमता आहे जो मात्र फक्त अंडरम नाही ओव्हरम क्रिकेट देखील चांगला खेळतो. यावेळेस काही कमालीचा फटका, तिथे मात्र टक क्षेत्ररक्षण करतोय. पंचांनी मात्र सांगितले की फलंदाज सेफ झोन मध्ये आहे. दिवेशचा फटका अतिशय सुंदर, क्षेत्ररक्षण अति अप्रतिम आणि त्यापेक्षाही चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे टक यांच्याकडून. अतिशय सुंदररित्या हा मात्र खेळ पाहायला मिळतोय. पार्थिव पटेल यांना मात्र प्रश्न विचारला होता की भारताच्या संघामध्ये सर्वाधिक चांगली फेकी आणि चांगला क्षेत्ररक्षक कोण आहे, तर नक्कीच त्यांनी उत्तर दिलं होतं की रवींद्र जडेजा. त्याला सांगावं लागतं की माझ्या हातात फेक स्टम्प्सवर फेकू नको, कारण त्यांनी फेकला की स्टम्प्स उद्ध्वस्त व्हायचे, असा मात्र रवींद्र जडेजा. चेन्नई सुपर किंग्स संघासाठी यंदाची IPL देखील खूप चांगल्या बन्नाट फॉर्मात आहे. विथ द बॅट अँड विथ द बॉल अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होते आहे. यावेळी संतोष अण्णा पुन्हा एकदा सज्ज असतील राऊंड डिस्टन्स. कपिल पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. चेंडू मात्र काय कमालीचा चेंडू, क्रिकेटचं अस्त्र, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. यॉर्कर चारोखाने चित, चारी बाजूने बंदिस्त. फलंदाजाला अनप्लेबल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. क्वालिटी आहे संतोष अण्णाकडे. जी केस आहेत ती उगाच पांढरी झाली नाही, क्रिकेटमध्ये मात्र खूप वेळ त्यांनी दिलेले आहेत. एकंदरीत आपण पाहू शकाल अर्थातच अण्णा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावर स्थिर असतील 12 धावा. 12 ऑन दी स्कोर कार्ड. येणारे चेंडू या षटकातले आपण पाहतो शेवटचा असेल, लास्ट बॉल. हा चेंडू देखील सॉफ्ट हँडली डन केला. योगेश घरत मात्र क्षेत्ररक्षण करतोय, परंतु सिंगल इथे परिपूर्ण होणार. सिंगलने मात्र इथे 2 षटकांचा खेळ संपणार. आपण पाहतोय या 6.50च्या सरासरीनं 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर असतील 13. जाऊया संगीत कक्षात आणि देऊया संधी उर्वी ऑर्केस्ट्रा यांना एक सुमधुर संगीत ऐकण्यासाठी.
थँक्यू सो मच. IPL ची धून मात्र पाहायला मिळत आहे. IPL चा क्रेज वाढलेला आहे. प्रत्येक जण इंडियन प्रीमियर लीग एन्जॉय करतो. संध्याकाळी 7:30 वाजले का घराच्या बाहेर कोणी जात नाही, कारण प्रत्येकाची आता वेगवेगळी आवडती टीम झालेली आहे. जास्तीत जास्त मुंबई इंडियन्स, तदनंतर कालोखाल चेन्नई सुपर किंग, तदनंतर RCB, अर्थातच बँगलोर हा संघ देखील आहे. कारण विराट कोहली असतील तिथे देखील फॅन फॉलोइंग जास्त असते. रोहित शर्मा असेल तिथे नो डाऊट. मुंबई इंडियन्स खूप जास्त पुढे. 5 टायटल ज्यांच्या नावावर आहेत, अर्थातच लिडिंग IPL टीम कुठली असेल तर मुंबई इंडियन्स. जाऊया पुन्हा एकदा या लगतच्या मॅच कडे. अंडरआर्म क्रिकेटचा सुंदर सोहळा, याची देही याची डोळा, पाहिन मी क्रिकेटचा हा सुंदर सोहळा आणि जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू टॅप केलाय, तिथे सुमित दुबे आहेत. धावसंख्या 1 परिपूर्ण होणार. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते, आपण पाहू शकाल ती म्हणजेच 15 धावांवरती. 15 ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा फलकावर. टार्गेट 51चं आहे. अजूनपर्यंत मॅच मध्ये सगळं काही तुम्हाला बघायला मिळेल. सगळे काही तारे सितारे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 22 चेंडू आणि 36 ची गरज. कपिल पाटील इथे मात्र जोखीम घेतोय, परंतु विशेष गरज नाही. तुमच्याकडे दिवेश देखील आहे. आता मात्र इक्वेशन चेंज होत आहे. 21 चेंडू आणि आपण पाहतोय 36 धावांची गरज. येस, संगीता जयस्वाल मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. वेलकम मॅडम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी PBPL स्पर्धेमध्ये. जर पाहिलं तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत संगीता जयस्वाल मॅडम. वेलकम मॅडम, आपलं इथे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. रिच टू मनी प्रेझेंट पालघर बॉक्स प्रीमियर लीगचा हा थरार, अर्थातच वी स्पोर्ट्स अँड स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय स्वरा युवा ग्रुप, पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून, यांच्या संकल्पनेतून अथक परिश्रम घेतले गेले आणि मात्र ही स्पर्धा साकार झाली. प्रत्येकासाठी मात्र हे स्वप्नपूर्ती आहे. प्रत्येकाच्या मनातला हा एक महत्वाचा प्रश्न होता की अंडरआर्मची लीग कधी होणार, बॉक्स क्रिकेटचा हा सोहळा कधी होणार. 3-4 वर्ष प्रयत्न झाले, परंतु रिच टू मनीचे रोशन जैन सर त्यांनी मात्र नक्कीच या दादला उचलून घेतलं आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी विशेष गॅलऱ्या आहेत आणि सुंदर फ्लड लाईट आहेत. याची सगळी सेवा रोशनजी जैन सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर तुषार संखे, हे नाव मात्र विसरता कामा नये. जिथे क्रिकेट तिथे तुषार संखे हे नाव आहे. यावेळीच विकेटचं पतन होणार का? डायरेक्ट हिट लागले योगेश घरत. क्या बात आहे. थँक्यू सो मच. आता मात्र कपिल गेल्यानंतर आता भावेश येतोय. भावेशने देखील सत्पाडी संघासाठी खूप चांगलं वर्क केलेलं आहे. एकंदरीत आता दिवेश आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. किड नावाने खूप जास्त प्रसिद्धी मिळाली या खेळाडूला. फक्त टेनिस क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट नाही तर ओव्हरआर्म आणि लेदर क्रिकेटचा देखील झगमगता हिरा आहे. सत्पाडी गावाला लागलेले हे अनमोल रत्न आहे. पुन्हा एकदा अंकुश आपण पाहतोय जीवाच्या आकांताने क्षेत्ररक्षण करतोय. बघा, वजनदार अंग घेऊन क्षेत्ररक्षण करणं खूप कठीण आहे. क्रिकेट म्हटलं की फिटनेस खूप महत्वाचा असतो, परंतु अंकुश सांगतात की जरी मी इंजमाम उलहक सारखा असलो तरी मी चांगली फिल्डिंग करू शकतो आणि यावेळीस मात्र त्याने ते साध्य केलंय. धावसंख्या फलकावर आपण पाहू शकाल संकेत घरत यांच्या सुंदर गुणलेखनात 19 धावा धाव फलकावर. येस, धन्यवाद उत्कर्ष पाटील. तर या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत संगीता जयस्वाल मॅडम उपस्थित झालेत. त्यांचा शाही सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी सेजन मेहमद सरांना, येस या सेजन मेहमद सर, आपण शैजाद मेहमद सरांना या ठिकाणी विनंती करतोय की शाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मॅडमचा सामाजिक कार्यकर्ते आहेत मॅडम. जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी देत असताना ओव्हर टू पुन्हा एकदा मी कॉम्बॉक्स कडे जाईन उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. क्या बात आहे. जगदीश माची मैदानाच्या चहू बाजूने टाळ्या येत आहेत, कारण या फटक्याने खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल कॉन्फिडन्स वाढला असेल गोलंदाजाचा. कारण उत्कृष्ट गोलंदाजी होत असताना गोलंदाजाचा बॅकबोन, गोलंदाजाचा पाठीचा कणा कोण असेल तर तो क्षेत्ररक्षक आहे. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षकाने काय कमालीचं वर्क. क्या बात आहे जग्गू, क्या बात आहे. एक वेळा नाही, दोन वेळा नाही,
3 वेळा नाही 100 वेळा बघत राहावं असं हे क्षेत्ररक्षक आहे. जब्बीर देखील सांगतोय की वाह क्या बात है. अतिशय सुंदर असं हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. जगदीश माची सुपर्ब, अतिशय सुंदर, एक्सिलेंट. यावेळी संतोषांना पुन्हा एकदा आताच भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. आज चेंडू मात्र आपण पाहू शकाल नक्कीच टॅप करण्याचा प्रयत्न. संतोष अण्णासारख्या गोलंदाजाला तुम्ही टॅप फटका खेळू शकत नाही. संतोष आता इथून तुम्हाला कार्पेटला लगतचे फटके खेळणं गरजेचं आहे, कारण वेगवान चेंडू येते. तुमचं बॅट आणि बॉलचं टायमिंग व्यवस्थित झालं नाही तर मात्र चेंडू हा डॉट जाणार. म्हणून तुम्हाला कदाचित या गोलंदाजाला खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ते म्हणजेच ग्राउंडचे फटके खेळावे लागतील, कार्पेटला रोल करणारे फटके खेळावे लागतील. आता मात्र या विषयाला चर्चा जास्त झालाय, कारण एका बाजूला पालघर हा संघ आहे, एका बाजूला पंचाळी हा संघ आहे. कोण जिंकणार आणि कोण हरणार प्रेक्षकांच्या मनामध्ये असलेला हा मोठा प्रश्न आहे. यावेळेस पुन्हा एकदा संतोष अण्णा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू फुलर लेनचा चेंडू कट केला आणि सुमित दुबे. क्या बात है सुमित, क्या बात है. 100% एफर्ट, 100% एफर्ट. आता फलंदाज जवळपास 50 पावलं मागे आला असेल, कारण हे 2 चौकार अडले. तिथून आता आत्मविश्वास थोडा खालच्या दिशेने आला असेल. सुमित दुबे रिप्लेच्या माध्यमातून आता उडता सुमित. पहिले जगदीश पाहिला, आता सुमितला बघा. वा, इथून सुरुवात होणार आणि हा बघा जंप. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. येस, विश्वास पाटील देखील टाळ्या वाजवत आहेत. खूप सुंदर, खूप सुंदर. चेंडू पूर्णपणे पोहोचला होता बाउंड्री रोप कडे. अक्षय टायगर हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. यस, जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. धावसंख्या फलकावर जम राहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 धावा. 31 धावांची गरज आहे. जे संघमालक आहेत हे महत्वाचे आहेत आमच्यासाठी. जे सगळे संघमालक इथे अवेलेबल असतील तर त्यांना विनंती आहे की सर तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर या. तुमच्यामुळे या स्पर्धेला शोभा आलेली आहे, कारण कुठलीही स्पर्धा म्हटली लीग फॉर्मॅट की मात्र संघमालक विशेष भूमिका आहे. आणि एकंदरीत आपण पाहतोय अतिशय सुंदर संगीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर. आता मात्र कार्टून्स देखील इथे आलेले आहेत. आता तुम्हाला इथून आणखीन भरीव कामगिरी बघायला मिळेल. एंटरटेनमेंट का डबल डोस अर्थातच आपण पाहतोय हे आमचे कार्टून इथे आलेले आहेत. अतिशय सुंदररित्या मात्र हा खेळ इथे रंगला जातोय. बॅट आणि बॉल मधला रंगलेला हा द्वंद्व आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद पाटील अर्चू हा आपला खेळाडू पाहायला मिळतोय. SD विनरची स्पर्धा कोण विसरेल. ईशाने मात्र काही कमालीचं क्रिकेट दाखवून दिलं होतं, असा मात्र हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. येस, अर्चू मैदानाच्या आतमध्ये. भावेश आणि अर्चूकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. आता क्षमतेचा उद्भव करण्याची वेळ आहे. 31ची गरज असेल. डावा चेंडू आता फलकावर आपण फेकून झालेत या षटकातले. 2 चेंडूचा खेळ बाकी. क्या बात आहे. सुपर्ब, सुपर्ब. मी म्हटल्याप्रमाणे संतोष अण्णा जुना जाणता असा हा खेळाडू. ज्या प्रकारे तांदूळ जेवढा जुना तेवढा चवीला चांगला, तसा मात्र हा संतोष अण्णा आहे. खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे आणि मात्र एक्सपिरियन्सच्या जोरावर काही कमालीची गोलंदाजी. नवख्या फलंदाजांना, युवा फलंदाजांना आतापर्यंत आपल्या तालावर नाचवतोय. जसं मी सांगणार तसं तुला करावं लागेल असं मात्र संतोष अण्णा सांगतायत. फलंदाज अर्शूकडे क्षमता आहे, आता मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. संथ दिमाखाने मात्र तुम्हाला क्रिकेट हा खेळावं लागेल. आता दिवेश नाही आहे, जे काही करायचंय ते आता मैदानाच्या आतमध्ये मला करायचं आहे, स्वतःला सांगावं लागेल. क्या बात है. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच संतोष अण्णा. क्या बात आहे. सुपर्ब, सुपर्ब. मी म्हटल्याप्रमाणे तांदूळ जेवढा जुना तेवढा चवीला चांगला. आणि क्रिकेटमध्ये ज्यांनी खूप वेळ दिलेला आहे YBCC वेऊर संघाकडून असे मात्र हे गोलंदाज आहेत संतोष अण्णा. त्यांची मात्र ह्यूज रिस्पेक्ट आहे पालघरमध्ये आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांनी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे. संतोष अण्णा यांचा परवाच्या दिवशी सत्कार देखील झाला, आपण पाहू शकाल. एकंदरीत खूप चांगली गोलंदाजी. आता नवीन फलंदाज शेखर पाटील, मॅन फ्रॉम सफाळी विळंगी. आगरवाडी चषक 2021चं आयोजन तुम्ही पाहिलं असेल, त्यामध्ये आपण पाहतोय 2020 ची स्पर्धा ती होती, त्यामध्ये मात्र मॅन ऑफ दी सिरीजची टीव्ही घेणारा हा खेळाडू आहे अर्थातच शेखर पाटील. परंतु आता गेलेले दिवस
संपलेले आहेत. तुम्हाला इथून नव्याने सुरुवात करावी लागेल. शेखर आता मॅच मध्ये येतोय आणि मैदानाच्या आतमध्ये शेखरचा क्लास बघायला मिळेल का? सफाळेचा ब्रँड खेळाडू आहे. सफाळे क्रिकेट म्हटलं की शेखरचं नाव त्या लिस्ट मध्ये शुमार असतं. टॉप 4चा हा फलंदाज आहे. बॉलआउटची लिस्ट पोहोचवा मित्रांनो. 4 तुमचे खेळाडू आणि 1 ओनर अशी मात्र लिस्ट द्यायची आहे. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. अंकुश यांनी मात्र जीवाच्या आकांताने आपला अंग झोकून दिला. चेंडू मात्र आपण पाहतोय कुठेतरी टर्न घेतला होता, परंतु अंकुश सांगतोय जरी टर्न घेतला असेल मी देखील तिथे उडी मारणार आणि चेंडूला थांबवणार. क्या बात आहे, सुपर, चांगली मॅच रंगते. ही मॅच संपण्याच्या आत IKS बोईसर आणि MS उर्वी पंचाळी या संघाने आपली बॉलआउटची लिस्ट द्यायची आहे मित्रांनो, कारण वेळ खूप महत्वाची आहे. वेळ कुणाचा गुलाम नाही सातत्याने म्हटलं जातं. तर नक्कीच तुम्हाला वेळेच्या आत आपल्याला ही स्पर्धा देखील संपवायची आहे. 3 दिवसांचा हा एक मोठा प्रोग्राम आज असताना येतोय. आज चेंडू मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट येणार. पालघर स्पोर्ट्स क्लब हा संघ मात्र तुम्हाला पाहतो. यारी ग्रुप पालघर हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. आता मात्र झुंज घेतोय आपल्या वाईट काळात. 10 चेंडू 31 ची गरज. इक्वेशन आपण बघू शकाल पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. आमचे डिजिटल स्कोरर साहिल पाटील आणि श्रुती खरत, तदनंतर आमचे गुणलेखक आहेत त्यांच्या सुवर्ण सुंदर हस्ताक्षरात संकेत घरत. खूप चांगले या स्पर्धेला रंग भरतायत. 10 चेंडू 31 ची गरज. क्या बात आहे. प्रशांत पास्तळचा हा खेळाडू, रुपेश घरत यांच्या तालमीत घडलेला हा खेळाडू आहे. नक्कीच कमल दुबे सर या ठिकाणी उपस्थित होताना वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि इम्रान भाई त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि भूपेश आपल्याला पाहायला मिळत आहे. अंदरमचे जाणे आणि जुने खेळाडू म्हणून ओळख आहे त्यांची, हे मात्र या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर, आपल्या तिघांचाही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. येस, थँक्यू सो मच. तुमचं मात्र यथोचित स्वागत सन्मान असेल. सर तुम्ही प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तुम्ही आलात आणि आमच्या या मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवली. तुमच्या पदस्पर्शाने आमचं हे मुख्य व्यासपीठ पावन झालं असं म्हणायला हरकत नाही. यस, प्रशांत गोलंदाजी मार्कवर. इक्वेशन 9 चेंडू आणि 31 धावांची गरज. यावेळी आपण पाहतो योगेश घरत तिथे आहे. चेंडू मात्र येणार डॉट. इथून मात्र आपण पाहतो योगेशला जर तुम्ही मायनर असा चान्स दिला पुढचा, तर तो मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात एक्सपर्ट खेळाडू अर्थातच योगेश आहे. धावसंख्या फलकावर 8 चेंडू आणि 30 ची गरज. काय कमालीचा मॅच. सर्व चौकार येणं आता गरजेची भूमिका झालाय. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ कुठला असेल तर हा क्रिकेट आहे. अतिशय सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आज चेंडू मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह केलाय. अंकुश कर्णधार संघ मालक पूर्णपणे 100% एफर्ट समर्पण करत असताना सुपर, चांगलं क्रिकेट, चांगलं बॅटल, चांगली मॅच. एका बाजूला यारी ग्रुप पालघर दिवेश बाद झाल्यानंतर कुठेतरी खचतीकरण आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू 7 बॉल 30 रन्स. खूप सुंदर अशी ही स्पर्धा, अर्थातच रिच टू मनी प्रेझेंट. ही मात्र क्रिकेटची सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. योगेश घरात आणि इथे मात्र आपण पाहतोय स्ट्राईक मात्र इथे या शेखरकडे मात्र रोटेट असेल, कारण इथे मात्र सिंगल आलाय. ही चतुर चालक चाल आहे. क्या बात है. प्रेझेन्स ऑफ माइंड बघा, कारण इथून जर पुढे एखाद चेंडू पुढच्या वरी डॉट आला तदनंतर त्यावर चौकाराला बाकीचे चौकाराले मॅच मध्ये रंग बदलू शकतात. म्हणून आपण पाहतोय योगेश घरतने एक स्ट्रॅटेजी रचली आणि मात्र आता पुन्हा एकदा शेखरला स्ट्राईकवर ठेवण्याचं काम केलंय. धावसंख्या फलकावर स्थिर असतील त्या म्हणजेच आता 22. चेंडू असतील तुमच्याकडे 6, धावा जमवायचे तुम्हाला 29. इथून मात्र अंकुशचा विचार केला तर फक्त 6 चेंडू खेळपट्टीवर सोडायचे आहेत. एक्स्ट्रा काही करायला जाऊ नका, अन्यथा ते महागात पडू शकतात. येस, रिच टू मनीच्या माध्यमातून आपण पाहतोय जे लकी ड्रॉ आहे ते ओपन करण्यात येत आहे. ज्यांनी इंस्टाग्रामवर 1000 सबस्क्राईब आहेत यांच्यासाठी हे पारितोषिक 2 जे विजेता असणार आहेत, यामध्ये 1 नंबर आणि 2 नंबर. धन्यवाद धन्यवाद. तर आपण पाहतोय धन्यवाद 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 धन्यवाद. तर संगीता जयस्वाल मॅडमच्या शुभ हस्ते आपण लकी ड्रॉ आणि दुसरं जो आहे तो कमल दुबे सरांच्या शुभ हस्ते आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. तर नक्कीच नाव अनाउन्समेंट होईल. जाऊया मॅच कडे. येस, थँक्यू सो मच. अतिशय सुंदर. शिवभक्त पंचाळी, शिवांचे खरे आम्ही मावळे आहोत. आम्ही मॅच जिंकण्यासाठी आमचं तन मन धन सगळं काही समर्पण करणार. आणि यावेळीच आपण पाहू शकाल अतिशय सुंदर क्रिकेट, पूर्णपणे मात्र 100% एफर्ट तिन्ही डिपार्टमेंट मध्ये, ऍज अ बॉलिंग, ऍज अ बॉलर अँड ऍज अ बॅटर, सगळं काही त्यांनी समर्पित केलं. इथे मात्र आपण पाहू शकाल यारी ग्रुप पालघर संघासाठी आता कठीण काळ सुरू झालाय. येस, रिच टू मनीच्या माध्यमातून यावेळीच आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू मात्र डॉट. कुठेतरी निराशा व्यक्त करावी लागते. लिस्ट येऊ द्या. MS उर्वे आणि IKS बोईसर संघ विनंती असेल की तुमची लिस्ट येऊ द्या बॉल आउटची. एक संघ मालक आणि 4 गोलंदाज असतील. संघ मालकांना दिली जात आहे. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट.
क्या बात आहे अंकुश. त्यांच्याकडे आत्मविश्वास खूप आहे, कारण मॅच चालू असली की पूर्ण संघाला ते कोऑपरेट करत असतात. आपण हे करू शकतो, आपण करूया, आणि हाच त्यांचा प्रयत्न असतो. शिवभक्त पंचाळी won the शेक हँड करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. मित्रांनो विनंती आहे, आपण पाहतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असणार. विशेष आपण पाहतो इथे फलंदाजी झाली, ज्याने मात्र धावांचा पाऊस पडला. अर्थातच सुमित दुबे गोज टू मॅन ऑफ द मॅच. सुमित